നമസ്കാരം. ഹിന്ദി ദിവസ് ആഘോഷ പരിപാടികളുടെ ഭാഗമായി കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭ എല്ലാ വർഷവും സെപ്റ്റംബർ 14 മുതൽ ഹിന്ദി ദിവസ്, ഹിന്ദി മാസമായിട്ടോ ഹിന്ദി വാരമായിട്ടോ ഹിന്ദി പക്ഷാഘോഷമായിട്ടൊക്കെ ആഘോഷിച്ചു വരുന്നുണ്ട്. 2019 ഹിന്ദി മാസാഘോഷത്തിന്റെ ഉദ്ഘാടനം ആദരണീയ അശ്വതി തിരുനാൾ ഗൌരി ലക്ഷ്മിബായി തമ്പുരാട്ടിയാണ് നിർവഹിച്ചത്. ഈ വർഷം നടത്തുന്ന ഹിന്ദി ആഘോഷ പരിപാടികളിൽ സംബന്ധിക്കാനായി തമ്പുരാട്ടിക്ക് നേരിട്ടെത്താൻ സാധിക്കാത്തതിനാൽ തമ്പുരാട്ടിയുടെ സന്ദേശം പ്രജാസഭയ്ക്ക് എത്തിച്ചു തന്നിട്ടുണ്ട്. തമ്പുരാട്ടിയുടെ സന്ദേശം കേരള ഹിന്ദി പ്രജാസഭ നടത്തുന്ന പ്രവർത്തനങ്ങൾക്ക് ഉള്ള അംഗീകാരമായി ഞങ്ങൾ കണക്കാക്കുന്നു. തമ്പുരാട്ടിക്ക് എല്ലാവിധ ഭാവങ്ങളും നേർന്നുകൊണ്ട് തമ്പുരാട്ടിയുടെ വാക്കുകളിലേക്ക്. നമസ്കാരം. എല്ലാ വർഷത്തെ പോലെ ഈ വർഷവും കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭ അവരുടെ ഔദ്യോഗിക ഭാഷാ ദിനം സമുചിതമായി ആഘോഷിക്കുന്നു എന്ന് അറിഞ്ഞു. സ്റ്റാഫിനെയും പ്രത്യേക പരിപാടികളൊക്കെ ആവിഷ്കരിച്ച് ബാക്കിയുള്ള സ്റ്റാഫിനെയും ബാക്കിയുള്ളവരെയൊക്കെ ഉൾപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് ചെയ്യുന്നു എന്നും അറിഞ്ഞു. ഇപ്പോൾ വിഷമഘട്ടമാണ്. ലോകം മുഴുവനും വളരെ ഒരു ദുർഘടമായ ഒരു അവസ്ഥയിലാണ് കോവിഡും അതിൻ്റെ പ്രത്യാഘാതങ്ങളും കൊണ്ട്. ആ സമയത്ത് പരിപാടികൾ നടത്തുക എളുപ്പമല്ല. ഇപ്പോൾ കോവിഡിൻ്റെ മാനദണ്ഡങ്ങളെല്ലാം പരിപാലിച്ചുകൊണ്ട് നിങ്ങൾ ആഘോഷം നടത്തുന്നു എന്നറിഞ്ഞതിൽ സന്തോഷമുണ്ട്. കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയ്ക്കും അതിലെ അംഗങ്ങൾക്കുമൊക്കെ എല്ലാ ഭാവുകങ്ങളും നേരുന്നു. നമസ്കാരം. എല്ലാവർക്കും എന്റെ നമസ്കാരം. ഭാരതത്തിൽ എല്ലാ വർഷവും സെപ്റ്റംബർ 14 ഹിന്ദി ദിവസമായി ആചരിക്കുന്നതിന്റെ ഭാഗമായി കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയും എല്ലാ വർഷവും സെപ്റ്റംബർ 14 ഹിന്ദി ദിവസമായി ആചരിക്കുന്നു. നമ്മുടെ ഭരണഘടന ഹിന്ദി ഭാഷയെ രാജഭാഷയെ അംഗീകരിച്ച ദിവസം കൂടിയാണിത്. 2020 സെപ്റ്റംബർ 14 കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭ സംഘടിപ്പിക്കുന്ന ഈ ആഘോഷത്തിന് എന്റെ എല്ലാ പ്രാർത്ഥനയും ആശംസയും അറിയിക്കുന്നു. जय हिंद, जय हिंदी. राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समारोह का समापन सम्मेलन का शुभारंभ हो रहा है. सबसे पहले प्रार्थना कांचना श्रीरा. स्वागत भाषण के लिए केरल हिंदी प्रचार सभा के मंत्री अधिवक्ता डॉक्टर मधु जी को सादर आमंत्रित करते हैं. महामहिम मिजोरम के राज्यपाल श्री PS श्रीधर पिल्ले जी, केंद्रीय हिंदी निदेशालय के निदेशक प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी, डॉक्टर KC अजय कुमार जी, डॉक्टर मधुबाला दीक्षित जी, श्री गोकुमार जी, डॉक्टर PJ शिवकुमार जी, श्री सदानंद जी, श्री R शाजी जी, हिंदी प्रचारक बंधुओं, कर्मचारियों, हिंदी प्रेमियों, सबको मेरा नमस्कार. केरल हिंदी प्रचार सभा के नेतृत्व में केंद्र सरकारी कार्यालयों, बैंकों आदि के सहयोग से हर साल मनाया जाने वाले
हिंदी दिवस के तहत इस साल 14 सितंबर से 28 तक विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। 14 सितंबर को परम आदरणीय केरल के राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान ने समारोह का उद्घाटन किया। इस समारोह के अंतर्गत हिंदी साहित्य सम्मेलन, भारतीय भाषा कवि सम्मेलन, कार्यालयों के कर्मचारियों एवं छात्रों के लिए विविध प्रतियोगिताएं, गतकाल के प्रचारकों के अनुभव, विविध विषयों पर चर्चाएं आदि का आयोजन किया गया। 2 सप्ताह तक जारी इस समारोह की आज विधि हो रही है। हिंदी भाषा को राजभाषा के रूप में मान्यता पाने के उपलक्ष्य में हमने पखवाड़ा समारोह मनाया। पिछले 86 सालों से केरल हिंदी प्रचार सभा हिंदी के प्रचार और उसकी स्वीकृति को एकमात्र लक्ष्य मानकर कार्यरत एक संस्था है। सभा के कार्यकलापों के लिए केंद्रीय हिंदी निदेशालय की वित्तीय सहायता और केरल सरकार की मान्यता बड़ी मात्रा में मिलती है। उनके प्रति सभा अपना कृतज्ञता एवं आभार प्रकट करती है। मातृभाषा के साथ ही साथ हिंदी को भी सभा प्रमुखता देती आ रही है। भारत की सारी जनता के एकीकरण में और परस्पर आशय विनिमय करने के लिए सही भाषा हिंदी ही हो सकती है। यही विचार महात्मा गांधी का था। इसलिए गांधी के आह्वान पर स्वतंत्रता आंदोलन के साथ हिंदी के प्रचार का भी आरंभ हुआ। हिंदी का ज्यादा प्रचार दक्षिण भारत में ही हुआ था। आज भी लगातार प्रचार हो रहा है। भारत को आजादी मिली और गणतंत्र राज्य भी बन सका, लेकिन स्वतंत्र भारत के शासक हिंदी को राष्ट्रभाषा के रूप में मान्यता नहीं दे पाए। आज भारत में ही नहीं, विदेश में भी बड़ी संख्या में लोग हिंदी बोलते हैं। विश्वविद्यालयों में हिंदी सिखाई जाती है। आंकड़ों के अनुसार विश्व में सर्वाधिक लोगों के द्वारा बोली जाने वाली संपर्क भाषा है हिंदी। इन दिनों रोजगार पर आधारित शिक्षा को प्रमुखता दी जाती है। ऐसे में भाषा के पढ़ को कम महत्व देना आशंकाजनक है। यह भी ध्यान देने की बात है कि नई शिक्षा प्रणाली में भी हिंदी के बारे में समुचित विचार नहीं हुआ है। यह भी आशंका है कि कुछ राजनीतिक कारणों से राष्ट्र एवं राष्ट्रभाषा के हित की हानि हो रही है। आशा करता हूं कि भारत की नई शिक्षा नीति भारत की प्रादेशिक भाषाओं को प्रोत्साहन देने के साथ ही साथ हिंदी को पुष्ट करने में और एक राष्ट्र को एक भाषा की संकल्पना की पूर्ति के लिए सहायक हो सके। अब मैं अपना कर्तव्य में प्रवेश कर रहा हूं। आज इस समारोह में मुख्य अतिथि एवं बीच भाषण करने वाले मिजोरम गवर्नर महामहिम श्री PS श्रीधर जी कई मुकदमों के लिए केंद्र एवं केरल सरकार के वकील, CBI स्पेशल प्रोसिक्यूटर एवं आलोचक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता और राजनीतिक अनेक पुस्तकों का रचयिता, कम से कम 100 पुस्तकों तक उनके कंपनी से रचयिता हुई। मैं अपनी ओर से, केरल हिंदी प्रचार सभा की ओर से, इस समारोह समिति की ओर से और सभी हिंदी प्रेमी की ओर से मैं उनका हार्दिक स्वागत करता हूं। प्रोफेसर रमेश कुमार पांडे, आप निदेशक केंद्रीय हिंदी निदेशालय, इसके अलावा लाल बहादुर शास्त्री से देशीय संस्कृत विश्वविद्यालय के कुलपति भी हैं। मैं आज आपका अध्यक्ष भाषण सुनने के लिए उत्सुक हूं। मैं अपनी तरफ से केरल हिंदी प्रचार सभा की ओर से और सभी हिंदी प्रेमी की ओर से आपका भी सशक्त स्वागत करता हूं। केरल हिंदी प्रचार सभा के आचार्य, अध्यापक प्रशिक्षण केंद्र के प्राचार्य
डॉक्टर मधुबाला जयचंद्रन और समारोह समिति के अध्यक्ष डॉक्टर के.सी. अजय कुमार जी, केरल हिंदी प्रचार सभा के अध्यक्ष एस. गोकुमार जी, स्नातकोत्तर केरल हिंदी प्रचार सभा के प्राचार्य एवं इस समारोह समिति के उपाध्यक्ष डॉक्टर पी.जे. शिवकुमार जी, केरल हिंदी प्रचार सभा के कोषाध्यक्ष श्री जी. सदानंद जी, केरल हिंदी प्रचार सभा के उपाध्यक्ष श्री आर. शाजीव जी और उपस्थित सभी हिंदी प्रेमियों, गुर्जरों, बहनों, भाइयों और सारे हिंदी प्रेमियों सबका मैं स्वागत करता हूं। और एक संतोषजनक बात की है, अपना वेदी में उपस्थित हमारे समारोह समिति के अध्यक्ष डॉक्टर के.सी. अजय कुमार, उनके तपस्या का परिणत फल कालिदास टागोर एक जीवनी, आदिशंकरम और सत्यवान सावंत ने इन 4 पुस्तकें, इसी की बातें इन पुस्तकों का नाम यहाँ प्रस्ताव करने में, इन 4 पुस्तकों का लोकार्पण के लिए भारत के आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कमल चरणों से होने के लिए समर्पण किया, समझिया है। मेरा विश्वास है जल्दी ही जल्दी इसका लोकार्पण हो जाए। मैं अपनी तरफ से केरल हिंदी प्रचार सभा की ओर से मैं डॉक्टर अजय कुमार साहब को अभिनंदन करना चाहता हूं। और एक खुशी की बात है कि समापन के बाद आदरणीय गायक कोकिला श्रीमती लता मंगेशकर जी की गान उसको गानांजलि अर्पित करते हुए हमारी कांचना आज यहाँ उनके कुछ गान आलापन करेंगे। मैं उनका भी यहाँ हार्दिक स्वागत करता हूँ। धन्यवाद। आशीर्वाद भाषण के लिए सादर आमंत्रित है डॉक्टर मधुबाला जयचंद्रन, आचार्य प्रशिक्षण विद्यालय, केरला हिंदी प्रचार सभा। എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. Honorable Governor of Mizoram Sri P.S. Srivijaya, esteemed Director, Central Hindi Directorate, Ministry of Education, Professor Ramesh Kumar Pandey, Distinguished President and Secretary Kerala Hindi Prachar Sabha Sri S. Gopakumar Sir and Advocate P. Madhu Sir, respected Dr. K.C. Ajay Kumar, Dr. P.J. Shivakumar, Sri Shaji R, Sri G. Sadanandan, dear teachers and all Sabha members, beloved students, all participants and friends. We are assembled today in this online session to attend the valedictory function of state-level Hindi fortnight celebrations organized by Kerala Hindi Prachar Sabha. With a very short period of experience in Kerala Hindi Prachar Sabha, I witnessed the noble programs scheduled for the last 2 weeks. I am happy and it is my proud privilege to take part in this program. I would like to mention some of the programs of state-level Hindi fortnight celebrations conducted by Kerala Hindi Prachar Sabha. And I hope and wish all the very best for the spread of India's national language Hindi for upholding the unity of Indians. On 14 September 2020, the program was inaugurated by the Honorable Governor of Kerala, Sri Arif Mohammad Khan. It was an energetic start of the program. On 15 September, there was a special broadcast via Vartha Terangini program of All India Radio Thiruvananthapuram
in which Greek personalities were appreciating the activities conducted by Kerala Hindi Pracharak Sabha for the transmission of Hindi language in Kerala. On 16th September, a webinar was conducted on the topic Apna Lekhan, Apna Anubhav. Authors of Hindi articles, books, poems, stories, they shared their own experiences. On 17th September, Kavi Sammelan was conducted, and it was a program with the participation from Hindi, Malayalam, Sanskrit, Tamil, Urdu and Gujarati languages. On 18th September, an online program on Gandhiji, Kerala or Hindi was inaugurated by Professor Madhavan Pillai, Honorable Vice Chancellor, University of Kerala. On 22nd September, one-day seminar was conducted in collaboration with Kendriya Hindi Mahavidyalaya Payyanur. The significance of conducting and celebrating Hindi Day was very well discussed in the seminar. On 24th September, Pracharak Anubhav was inaugurated by former Labour Minister Sri Babu Divagaran, and on 25th September, Hindi Ka Prachar Kal Aaj Aur Kal was inaugurated by Sri S. Sridharan, Upanirdesh Kendriya Hindi Nirdeshalaya. We are lucky to have with us today His Excellency Sri P.S. Sridharan Pillai, Governor of Mizoram, and Professor Ramesh Kumar Pandey, Director, Kerala Hindi Directorate, to grace this valedictory function. I take this opportunity to express our heartfelt thanks to them. My role here is to do the felicitation. Even in these days of COVID-19 pandemic, lockdown and containment area, it's great that the officials of Kerala Hindi Pracharak Sabha could do such sincere efforts in conducting state-level Hindi fortnight celebrations with the participation of national level and state-wide personnel. With all respect to my mother tongue Malayalam and all Hindi languages, let me express my views on Hindi Day celebrations in Hindi. हर साल पूरे भारत में 14 सितंबर का दिन हिंदी को बढ़ावा देने के लिए हिंदी दिवस के रूप में मनाया जाता है। ये दिन हम सभी भारतीयों के लिए बहुत महत्वपूर्ण है। हिंदी भाषा को देवनागरी लिपि में भारत की कार्यकारी और राजभाषा का दर्जा आधिकारिक रूप में दिया गया था। गांधी जी ने हिंदी भाषा को जनमानस की भाषा भी कहा है। हिंदी का इतिहास लगभग 1000 वर्ष पुराना है। हिंदी दिवस हम सभी अपने राष्ट्रभाषा हिंदी का प्रचार और प्रसार करते हैं। हिंदी हिंदुस्तान की राष्ट्रभाषा ही नहीं बल्कि हिंदुस्तानियों की पहचान भी है। हिंदी भाषा दुनिया में बोली मुख्य भाषाओं में से एक है और हमारे देश की संस्कृति और मूल्यों का प्रतिबिंब है। हिंदी एक सरल भाषा है और किसी को भी इसे बोलने और समझने में परेशानी नहीं होती है। हिंदी भारत को एकजुट करती है। हिंदी भाषा के विकास के लिए हम सभी को एक साथ मिलकर काम करना होगा। हम सभी को हिंदी भाषा का अधिक से अधिक उपयोग करना होगा, तभी हम अपनी भाषा को उसके सही अर्थ में सम्मान कर सकते हैं। आइए हम सब मिलकर एक संकल्प लें कि अपनी राजभाषा हिंदी के विकास में अपनी ओर से हर संभव प्रयास करेंगे और यथासंभव हिंदी भाषा का उपयोग करेंगे। सबको मेरी हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। जय भारत, जय हिंद। धन्यवाद जी। आशीर्वाद भाषण के लिए डॉक्टर KC अजय कुमार, अध्यक्ष समारोह समिति। सबको नमस्कार। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि और मुख्य भाषण देने वाले महामहिम श्री PS श्रीधरन पिल्लाई जी,
हिंदी प्रचार सभा के सचिव अधिवक्ता मधु जी, आशंसा भाषण देने वाले मधुबाला जयचंद्रन, गोपा कुमार और धन्यवाद ज्ञापन देने वाले जी सदानंदन, शिव प्रसाद जी, सभी हिंदी प्रचार सभा के साथियों, सबको मेरा नमस्कार। सबसे पहले मैं आदरणीय मधु जी के प्रति मेरा धन्यवाद व्यक्त करूं कि उन्होंने मेरी पुस्तकों का यहाँ पर थोड़ा परिचय दिया, लेकिन उनकी आशा जो व्यक्त की है कि प्रधानमंत्री जी के कार्यक्रमों से इसका विमोचन हो जाए, लोकार्पण हो जाए, आशा तो है, मेरी भी इच्छा हो सकती है प्रधानमंत्री जी के कार्यक्रमों से इसका लोकार्पण हो जाए, लेकिन प्रधानमंत्री जी इतने व्यस्त होंगे कि इस प्रकार के छोटे छोटे कार्यक्रमों में भाग लेने के लिए या इसका समय निकालने के लिए वे कितने कर पाएंगे पता नहीं। आशा तो ये भी करता हूँ, ईश्वर से प्रार्थना भी करता हूँ और सबको हो जाएगा। और अब मैं विषय की ओर बढ़ूँ। केरल हिंदी प्रचार सभा के इस वर्ष का हिंदी पखवाड़ा समारोह विभिन्न कार्यक्रमों के साथ संपन्न हुआ। विभिन्न कार्यक्रम चलाए गए, उनमें लेखकों ने अपना अनुभव बांटा, हिंदी के भूत, भावी और वर्तमान के संबंध में चर्चा हुई, महात्मा गांधी और केरल की हिंदी के बारे में बात हुई, विभिन्न प्रतियोगिताएं हुई। ये सब कोरोना के कारण ना पड़ी, विभिन्न व्यवधानों के बीच उनके बावजूद हुई। उसके लिए हिंदी प्रचार सभा के कार्यकर्ताओं और मित्रों तथा हिंदी प्रेमियों की सक्रिय भूमिका रही है। समारोह समिति के अध्यक्ष के रूप में इन कार्यक्रमों में से जुड़े सभी लोगों के प्रति हार्दिक धन्यवाद व्यक्त करता हूँ। आशा करता हूँ कि पुरस्कारों का वितरण कम से कम दिसंबर या जनवरी में धूमधाम से हम संपन्न कर पाएंगे। हिंदी समारोह के इस अवसर पर, समापन समारोह के इस अवसर पर मैं एक छोटी सी बात कहना चाहता हूँ, और एक है, हम सब हिंदी जानने वाले होते हुए भी जब हम कुछ लिखना शुरू करेंगे तो हमारी कलम ऐसी विशिष्ट कलम होती है, उसमें सबसे पहले अंग्रेजी आती है। यदि हम हिंदी जानने वाले भी हैं, फिर भी यदि हमसे कोई कहे कि आपका पता थोड़ा लिख दे दीजिए, तो हम उसको अंग्रेजी में लिखेंगे, है ना। यही हमारी आदत है, हमारी कलम की विशेषता है कि उसमें सबसे पहले अंग्रेजी ही आएगी। ये आदत बदलनी चाहिए। मैं आपको हमारे संविधान की ओर ध्यान आकर्षित करना चाहता हूँ। संविधान की धारा 343 में कहा गया है, सरकारी प्रयोजनों के लिए अंतर्राष्ट्रीय अंकों, भारतीय अंकों का अंतर्राष्ट्रीय रूप प्रयुक्त करेंगे। इन नंबर्स के लिए इस प्रकार की व्यवस्था है। लेकिन जब हिंदी भाषा के संबंध में कहा तो कहा कि देवनागरी में लिखित हिंदी हमारी राजभाषा होगी, लेकिन देवनागरी के साथ एक विशेषण जोड़ना चाहिए था कि भारतीय लिपियों का अंतर्राष्ट्रीय रूप देवनागरी में हिंदी भाषा लिखी जाएगी। कि यदि सभी भारतीय भाषाओं के लिए एक अंतर्राष्ट्रीय रूप, इंटरनेशनल रूप हो सकता है, तो वह देवनागरी ही हो सकती है। इसलिए हम सबको, कम से कम हिंदी जानने वालों को, हिंदी में काम करने वालों को, हिंदी से जुड़े हुए लोगों को ध्यान रखना चाहिए कि देवनागरी भारतीय लिपियों का अंतर्राष्ट्रीय रूप है, अंग्रेजी हमारी नहीं है। हम जब लिखते हैं, प्रॉपर नोट्स की कुछ भाषा नहीं होती, प्रॉपर नोट्स में खाली हम लिपियों का इस्तेमाल करते हैं। जो हमारा नाम हो या स्थल नाम हो, कुछ पता हो, उन सब में व्याकरण की कोई समस्या नहीं है। केवल हमें शब्दों को उसमें अभिव्यक्त करना होता है। तो शब्दों के लिए भाषा नहीं है, केवल लिपि की बात होती है। तो ध्यान रखिए, भारतीय लिपियों के अंतर्राष्ट्रीय रूप में हम हमारा नाम, पता या प्रॉपर नोट्स जब भी लिखते हैं, देवनागरी में लिखते हैं, उसका ध्यान रखिए। जब भी प्रॉपर नोट्स को लेकर कुछ शीर्षक लिखते हैं तो ध्यान रखिए कि देवनागरी में लिखें। इतना तो हमें कम से कम इतना तो करना चाहिए। आगे निर्णय लीजिए या शब्द लीजिए या संकल्प कीजिए कि हम प्रॉपर नोट्स देवनागरी में लिखेंगे। और उतना पढ़ने के लिए कम से कम केरल के सभी लोग सक्षम हैं, क्योंकि हम 5वीं कक्षा से 10वीं कक्षा तक हिंदी अनिवार्य विषय के रूप में पढ़ाई जाती है। तो उतना तो पढ़ना सबको आता है। नहीं तो आप लिखिए, हम सब लिखिए तो लोगों को परिचय हो जाएगा। तो
उसको थोड़ा ध्यान दीजिए और थोड़े से प्रयास से और संभव है। यही मेरा हिंदी महासमारोह के हिंदी पखवाड़ा समारोह के इस अवसर पर आप लोगों से प्रार्थना है। हिंदी से जो प्रेम है उसको व्यवहार में लाइए। मैं बैंक में काम करता था, हम जब हिंदी समारोह करते थे, कभी कभी तमिल भाषी रीजनल हेड होते थे ऑफिस का, तो भी हिंदी महासमारोह के अवसर पर हम हिंदी में भाषण लिख के देते हैं और वे मुश्किल से ही इतनी कठिनाई होते हुए भी वे हिंदी में भाषण लिखकर पढ़ते थे, तो उसका प्रोत्साहन देते थे। आपको शायद मालूम होगा कि सरकारी कार्यालयों में किसी प्रकार हिंदी समारोह होते ही रहते हैं, तो हिंदी के प्रति हमारे भी एक दृष्टिकोण होना चाहिए। हम हिंदी का खाते पीते हैं तो हिंदी के प्रति उतनी निष्ठा तो हमारी भी होनी चाहिए। यही मेरी प्रार्थना है। आशा करता हूँ अगले साल कोरोना की समस्या खत्म हो जाएगी, हम बड़े धूमधाम से हिंदी समारोह आयोजित कर पाएंगे और आप सबको एक और बार हिंदी समारोह को सफल बनाने के लिए आप सबके प्रति एक और बार धन्यवाद व्यक्त करता हूँ। धन्यवाद, नमस्ते। श्री गोगोमोहन एस, अध्यक्ष केरला हिंदी प्रचार सभा को आशीर्वाद भाषण के लिए सादर आमंत्रित करते हैं। राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समापन समारोह के मुख्य अतिथि मिजोरम के राज्यपाल महामहिम PS श्रीधरन पिल्लाई महोदय, ये समापन समारोह के अध्यक्ष केंद्रीय हिंदी निदेशालय के निदेशक आदरणीय प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी, स्वागत भाषण दिए केरल हिंदी प्रचार सभा के मंत्री अधिवक्ता P मधु जी, आशीर्वाद भाषण देने के लिए आचार्य कृष्ण महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर मधुबाला जयचंद्रन जी, ये समारोह समिति के अध्यक्ष डॉक्टर KC अजय कुमार जी, हमारे कोषाध्यक्ष जी सदानंदन जी, उपाध्यक्ष श्री शाह जी, समारोह समिति के उपाध्यक्ष डॉक्टर PJ शिव कुमार जी, सज्जनों एवं देवियों नमस्कार। हिंदी पखवाड़े की शुरुआत हिंदी दिवस सितंबर 14 से भी आज इसका अंतिम चरण है। बीते 15 दिनों में केरल हिंदी प्रचार सभा हिंदी भाषा पर विभिन्न गतिविधियों का आयोजन किया जा रहा था। उनमें मुख्य आकर्षण है वेबिनार। विषय है अपना लेखन अपना अनुभव, गांधी जी केरल और हिंदी, प्रचारक अनुभव, हिंदी का प्रचार कल, आज और कल आदि विषयों पर चर्चाएं हुई। साथ ही साथ कवि सम्मेलन भी हुआ। जिस प्रकार हर व्यक्ति को अपनी भाषा से प्यार होता है, उसी तरह हम सभी देशवासियों को हिंदी भाषा से बहुत प्यार है। यह हमारी राजभाषा भी है। इसे आदर और सम्मान देना हर नागरिक का कर्तव्य है। बैंक, व्यापार, लेन देन, पत्र व्यवहार, संवाद, बातचीत जैसे कामों में हिंदी भाषा का अधिक से अधिक लेन देन करना चाहिए। आज फ्रांस, ब्रिटेन, अमेरिका, स्पेन जैसे देशों में लोग फीस देकर हिंदी भाषा सीख रहे हैं। वे इसे रोजगार की दृष्टि से नहीं बल्कि रुचि के लिए सीख रहे हैं। आज हिंदी भाषा विश्व के कोने कोने में पहुंच गई है। 1947 में स्वतंत्रता पाने के बाद हिंदी का विकास तेजी से हुआ। मैथिली शरण गुप्त, आचार्य आचार्य प्रसाद द्विवेदी, मुंशी प्रेमचंद, रामचंद्र शुक्ल, महादेव वर्मा, भागेंद्र हरिचंद्र जैसे लेखकों ने हिंदी के विकास में अमूल्य योगदान दिया है। 13 सितंबर 1949 को भारत के पहले प्रधानमंत्री पंडित नेहरू ने कहा कि किसी विदेशी भाषा से कोई देश महान नहीं बन सकता। देश की उन्नति अपनी भाषा से ही हो सकती है। हिंदी पखवाड़ा मनाने का केरल हिंदी प्रचार सभा का लक्ष्य है हिंदी भाषा को अधिक से अधिक विकसित करना,
जन जन तक इसे पहुंचाना, संपूर्ण विश्व में हिंदी भाषा का विकास एवं उत्थान करना। आगामी वर्षों में हिंदी पखवाड़ा अत्युत्साह से चलाने की ताकत ईश्वर प्रदान करे, इसी प्रार्थना के साथ मैं अपना भाषण समाप्त करता हूँ। जय हिंद, जय हिंदी। धन्यवाद जी। अध्यक्षीय भाषण के लिए सादर आमंत्रित है प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी, निदेशक केंद्रीय हिंदी निदेशालय शिक्षा मंत्रालय। अध्यक्षीय भाषण के लिए सादर आमंत्रित है प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी, निदेशक केंद्रीय हिंदी निदेशालय शिक्षा मंत्रालय। मेरी आवाज सुनाई दे रही है? मैं आप लोगों को सुनाई दे रहा हूँ? सुनाई दे रहा हूँ। आरूढ़ा श्वेत हंसे निवसतु हृदये दक्षिणे चाक्षसूत्रम वामे हस्ते दधाना कनकपटवृतं पुस्तकं ज्ञानगम्या सा वीणां वादयन्ती स्वमुकुलकरकैः शास्त्रविज्ञानशब्दैः क्रीडन्ती दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना, भारती सुप्रसन्ना। यह बड़े हर्ष और गौरव की बात है। और आज इस जो राज्य स्तरीय हिंदी पखवाड़े का आयोजन पूरे 15 दिनों तक किया गया, उसके समापन समारोह में हम सब उपस्थित हैं। सबसे पहले मैं इस केरल हिंदी प्रचार सभा के अध्यक्ष श्री गोप कुमार जी, उपाध्यक्ष श्री शाहजी आर एवं श्री पीजे शिव कुमार जी, मंत्री श्री मधु बी, आप सब लोगों को बहुत साधुवाद धन्यवाद देता हूं। आपका सबका अभिनंदन करता हूं, अभिवादन करता हूं। और आज जो हमारे बीच मुख्य अतिथि के रूप में हम लोगों का मार्गदर्शन करने वाले हैं, मैं उनको प्रणाम करता हूं। महामहिम मिजोरम राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई जी को बहुत साधुवाद धन्यवाद देता हूं। और मैं अभी कुछ वक्तव्य जो सुना, अभिवादन करता हूं। मंच पर सभी उपस्थित लोग हमारे बीच मुख्य सारे के सारे अत्यंत उत्साह के साथ इसमें संलग्न है, सबके सब प्रणम्य है, अभिवादन के योग्य है। सबको मैं प्रणाम करता हूं और अपनी छोटी सी बात आपके सामने रखता हूं। मैं अभी कुछ वक्तव्य जो सुना, किसी देश का गौरव, मंच पर सभी उसका स्वाभिमान उसकी संस्कृति से होता है। इसमें संलग्न है सब। पूरे दुनिया में भारतवर्ष की पहचान भारतवर्ष की संस्कृति से है। संस्कृति में बहुत सारी चीजें आती हैं, उसमें भाषा भी आती है। किसी देश का और जिस व्यक्ति को अपने देश की संस्कृति पर गौरव नहीं है, उसके लिए किसी कवि ने कहा है, गणेश विद्यार्थी ने लिखा है, जिनको न निज गौरव तथा निज देश का अभिमान है, वह नर नहीं नर पशु निरा और मृतक समान है। जिसको अपने गौरव का अपने देश की संस्कृति बोध नहीं है, स्वाभिमान नहीं है, अपने देश के प्रति उसको स्वाभिमान की प्रतीति नहीं होती है, वह मनुष्य नहीं है, वह तो निज देश का अभिमान है, पशु निरा और मृतक के समान है। इस तरह का की भावना व्यक्त की है उस कवि ने। तो मेरे कहने का मतलब है कि हर व्यक्ति को अपने जो है देश के प्रति, अपनी भाषा के प्रति, अपने साहित्य के प्रति एक स्वाभिमान का भाव रखना चाहिए। मृतक के समान है। हिंदी की जो विशेषताएं हैं वो आप सबको विदित है और कई लोगों को मैंने कहते हुए सुना। आज हिंदी की बहुत अच्छी स्थिति है, न केवल देश में, विदेश में भी। जहां भी आप यात्रा में जाएं, साहित्य के प्रति, और हम लोगों को कई बार अवसर मिलता है जाने का कभी सेमिनार सम्मेलन में, तो मैं देखता हूं हिंदी सीखने वाले जो नवयुवक हैं वो हिंदी सीखने की अभिलाषा करते हैं। वो कहते हैं कि मैं हिंदी सीखना चाहता हूं। इसका कारण भारत का पूरे देश में बढ़ता हुआ, पूरे विश्व में बढ़ता हुआ जो वर्चस्व है वह कारण है।
एक बार मंगोलिया में मैं 6 महीने के लिए गया और वहां पर संस्कृत पढ़ाना मेरा कार्य था। एक दिन क्लास में एक लड़की कहने लगी कि मैं संस्कृत पढ़ करके क्या करूंगी। तो मैंने उसको बताया कि आपका जो धर्म है, बौद्ध धर्म, उसके प्राचीन ग्रंथ सब संस्कृत में है, इसलिए उसको जानने के लिए आप संस्कृत को पढ़ना चाहिए आपको। उसने कहा कि मुझे अब प्राचीन उस संस्कृति से लेना देना कुछ नहीं, जो भारत इस समय है उस भारत को मैं देखना चाहती हूँ, उस भारत में मैं घूमना चाहती हूँ, लोगों से बातचीत करना चाहती हूँ। उसमें संस्कृत मेरे लिए सहायक नहीं होगी, उसके लिए हिंदी मेरी सहायता करेगी, इसलिए आप मुझे हिंदी पढ़ाइए। तो भारत के बढ़ते वर्चस्व को, भारत की जो विविधता है, भारत की जो संस्कृति है, भारत का जो गौरव है, भारत की जो कला है, भारत का जो साहित्य है, उन सब के प्रति आकृष्ट होते हैं जो विद्यार्थी। वो भारत के स्थापत्य को, मंदिरों को देखने के लिए लालायित होते हैं। जो शोध कार्य करते हैं, पढ़ते हैं, वो चाहते हैं कि वहाँ के जनमानस से जुड़ सकूं, इसके लिए हिंदी पढ़ना चाहते हैं। और पूरे भारतवर्ष में देखिए तो प्रायः हिंदी ने काफी अपना विस्तार किया है। केवल इसमें समस्या क्या हुई विस्तार करने में भी, संस्कृत के से जो निकली हिंदी है वह हिंदी सहज है, सरल है और सुबोध गम्य है पूरे देश के हर प्रांत में। क्योंकि हमने देखा आपके मलयालम में बहुत सारे शब्द संस्कृत के हैं, और मुझे लगता भी कितनी भी जो भी भारत की प्रांतीय भाषाएं हैं उनमें अधिकता अगर संस्कृत के शब्दों की देखी जाए तो मलयालम में है। इसीलिए वहाँ हिंदी अगर संस्कृत निष्ठ होती है, संस्कृत से बनी हुई हिंदी होती है, तो उसको पढ़ने में, बोलने में कोई दिक्कत नहीं होती है। और मुझे बहुत पहले करीब 98 में सब पहली बार मैं केरल गया और वहां पर लोगों को हिंदी बोलते हुए, आसानी से बात करते हुए जब मैंने देखा तो मुझे बिल्कुल कठिनाई नहीं हुई। मैंने एक बच्चे से, एक होटल में था, तो वहाँ एक बच्चा आया, वो हिंदी में मुझसे बात कर रहा था। तो मैंने उससे पूछा कि आप हिंदी कहाँ से सीखे? तो उसने कहा कि विद्यालय में मुझे हिंदी पढ़ाया गया और हमारे यहाँ ये अनिवार्य रूप से पढ़ाई जाती है। मुझे उन दिनों की बात है, आज के 35 वर्ष पहले की बात बता रहा हूँ। इतना हर्ष हुआ कि लग रहा कि मैं अपने देश में हूँ। नहीं तो कई जगह ऐसा हो जाता था कि हिंदी बोले तो आप सुनता हुआ व्यक्ति भी उत्तर नहीं देता, क्योंकि वो हिंदी जानता नहीं है, और देश की जो एकता है उसका बोध नहीं होता है। तो हिंदी पूरे विश्व को, पूरे देश को एकता में पिरोने का काम करती है। हिंदी इतनी सहज है, सरल है कि आप अपने अंचल के शब्दों का भी उसमें आसानी से प्रयोग कर सकते हैं। इसकी एक लिपि लिखी की गई, देवनागरी लिपि, जो संस्कृत की लिपि है। अगर हिंदी को कोई देवनागरी नहीं जानता है तो अपनी लिपि में लिख लेता है, कह लेता है, पढ़ लेता है। यह हिंदी की विशेषता है। और हिंदी का जो साहित्य है, वह साहित्य, अधिकांश साहित्य संस्कृत के साहित्य से अनुप्राणित है। इसलिए अभी मेरे से पूर्व वक्ता कह रहे थे, वो महादेवी वर्मा का नाम ले रहे थे, निराला का नाम ले रहे थे, रामचंद्र शुक्ल, जिनकी हिंदी इतनी संस्कृत प्रभावित हिंदी है। ये सब हिंदी ऐसी हिंदी है जिसको हम आसानी से पढ़ते हैं। जो दूसरी हिंदी है जिसमें विदेशी भाषा का प्रयोग होता है, प्रायः उर्दू फारसी को मिला करके, वो मेरे लिए भी कठिन होती है, क्योंकि मेरे संस्कार में उस तरह की हिंदी नहीं है और बहुत सारे लोगों के संस्कार में नहीं होती है। कुछ उन लोगों के संस्कार में होती है जिन्हें उर्दू आती है, अरबी आती है, हो सकता है। लेकिन देश की बहुलता जो है, ज्यादा लोग क्योंकि संस्कृत से प्रभावित हैं, अपनी प्रांतीय भाषा के द्वार से हिंदी को पढ़ते हैं, इसलिए हिंदी बहुत ही उनके लिए अनुकूल पड़ती है। तो अगर मैं एक तुलना करूं सारे प्रांतों में मिलकर के, मुझे इस बात को कहते हुए प्रसन्नता है कि जो केरल हिंदी प्रचार सभा है, उसका जो हिंदी के प्रति अवदान है, योगदान है, जो उनका इसके प्रति आकर्षण है, वो अद्वितीय है, सबसे उत्कृष्ट है। इसको कहने में कोई संकोच नहीं है। मैंने देखा वहां को इसका बहुत अच्छे से प्रचार करते हैं। आज 15 दिन में आपने कितने व्याख्यान लोगों का किया है, वो रोज मुझे इसकी सूचना आती थी। बहुत उत्साह से इस कार्यक्रम को संपन्न किया और जो आपने प्रतियोगिताएं की उसमें लोगों ने बड़ी अच्छी तरह से उसमें भाग लिया। तो मेरे कहने का मतलब यह है
क्योंकि इस तरह से अगर हर भारत का नागरिक हिंदी के प्रति थोड़ा सा विनम्रता पूर्वक और हिंदी की विशेषताओं को ध्यान में रख करके घृणा भाव से जो देखता है वो कुछ नहीं कर सकता। जो भाषा को अभिव्यक्ति का माध्यम और साधन समझता है, हम इस हिंदी को क्यों जोड़ सकते हैं कि पूरे देश में ही नहीं, बाहर अगर भारत की कोई भाषा बोली जाती कही जाती तो हिंदी कही जाती है। अन्य भाषाएं प्रांत की भाषा हैं, लेकिन जब विदेश में कहना होगा कि भारत की कौन सी भाषा, तो हिंदी का नाम, इससे भारत का गौरव जुड़ा हुआ है। और इतना ही नहीं, यह हमारी परंपराओं से संस्कृत के माध्यम से जुड़ी हुई है। इसमें उत्कृष्ट साहित्य है, इसको बोलने लिखने में सहजता और सरलता है, और इसकी देवनागरी जो संस्कृत की देवनागरी लिपि है वह है। इन सारी विशेषताओं के कारण हिंदी को अपनाना चाहिए। आप सबको मालूम है, विजय जो लक्ष्मी पंडित जब रूस की पहली बार वहां की माने राजदूत बनकर के गई, तो वहां लोगों ने कहा कि आप देश की राजदूत कैसे, एम्बेसडर कैसे हो सकती हैं, जब उस देश की भाषा ही नहीं जानती, क्योंकि उन्हें अंग्रेजी का अभ्यास नहीं था। तो आप उस देश के राजदूत बनने लायक नहीं हो, क्योंकि आपको हिंदी का अभ्यास नहीं, उस देश की भाषा का अभ्यास नहीं है। बड़ी लज्जा उन्हें आई, ऐसा उन्होंने खुद लिखा है। और आज का जो नेतृत्व है देश का, वो माननीय प्रधानमंत्री जी बड़े बड़े फोरम पर, बड़े बड़े प्लेटफॉर्म पर हिंदी में बोलते हैं और कितनी अच्छी अभिव्यक्ति देते हैं। इससे हमारे देश का भी, हमारी भाषा का भी गौरव बढ़ता है। तो ये जो संवैधानिक स्वरूप है इसका, कि हम धीरे धीरे इसको पूरा राष्ट्रभाषा के रूप में, अभी राज्य भाषा से में है, राष्ट्रभाषा के रूप में प्रतिष्ठित करें, उसकी तरफ हम बढ़ रहे हैं, देश बढ़ रहा है। और आप लोगों ने जो कार्यक्रम किए हैं वो बहुत ही और दूसरों लोगों के लिए प्रतिमान है, दूसरों का उत्साह वर्धन करने वाले हैं। इन सारे कार्यक्रमों के आयोजन के जितने भी लोग हैं, मुख्यतः अध्यक्ष, उपाध्यक्ष और मंत्री, अन्य समस्त जो भी अधिकारीगण हैं, जो भी कार्यकर्तागण हैं, उन सबको मैं प्रणाम करता हूं और अपनी वाणी को विराम देता हूं। धन्यवाद, नमस्कार। महामहिम श्री PS जी, राज्यपाल मिसोर। ധന്യമായ ഈ ചടങ്ങിൽ അധ്യക്ഷം വഹിക്കുന്ന ബഹുമാനായ പ്രൊഫസർ രമേഷ് കുമാർ പാണ്ഡെ, കേരള ഹിന്ദി പ്രചാരസഭയുടെ അധ്യക്ഷൻ എസ് ഗോപകുമാർ, ഈ സംഘടനയുടെ കരുത്തനായ തേരാളി ഇപ്പോഴത്തെ സെക്രട്ടറി അഡ്വക്കേറ്റ് മധു, ഇവിടെ ഈ സമ്മേളനത്തിൽ സന്നിഹിതരായി പ്രഭാഷണം നടത്തുന്ന ഡോക്ടർ മധുബാല ജയചന്ദ്രൻ, ഡോക്ടർ KC അജയ്കുമാർ, ശ്രീ G സദാനന്ദൻ, ഷാജി R, ഡോക്ടർ PJ ശിവകുമാർ, മറ്റു വേദിയിലും സദസ്സിലുമായി സന്നിഹിതരായിട്ടുള്ള വിശിഷ്ട വ്യക്തികളെ, സഹോദരി സഹോദരന്മാരെ, നമസ്കാരം. കേരളത്തിൽ നിന്ന് വിദൂരമായ നമ്മുടെ രാജ്യത്തിന്റെ വടക്കു കിഴക്കൻ മൂലയിലുള്ള സംസ്ഥാനമായ മിസോറാമിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് ഒരു ധന്യമായ ചടങ്ങിന് സാക്ഷ്യം വഹിക്കാനും അതിൽ പങ്കാളിയാകാനും അവസരം ലഭിച്ചതിൽ ഞാൻ ആഹ്ലാദിക്കുകയാണ്. സാക്ഷ്യം വഹിക്കുക എന്ന് ഞാൻ പറഞ്ഞത് ഒരു വലിയ ചടങ്ങ്, ആ ചടങ്ങ് ഇന്നത്തെ കാലഘട്ടത്തിൽ വലിപ്പം എണ്ണം കൊണ്ടല്ല, മറിച്ച് അതിന്റെ പ്രാധാന്യം കൊണ്ടാണ്. കേരളത്തിന്റെ ജനജീവിതത്തിൽ മാത്രമല്ല, നമ്മുടെ ദേശീയ ഉത്ഗ്രഥനത്തിനു വേണ്ടിയുള്ള ശ്രമത്തിൽ നാനാത്വത്തിൽ ഏകത്വം എന്ന സങ്കല്പത്തിനു വേണ്ടി എത്രയോ കാലങ്ങൾക്ക് മുമ്പ് തുടങ്ങിയ ഒരു മഹാപ്രസ്ഥാനത്തിന്റെ
അതൊക്കെ കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ എത്രയോ വിദ്യാർത്ഥികൾക്ക് പഠിക്കാനും പിന്നീട് അവർക്ക് ജീവിതത്തിന്റെ ഉന്നത സ്ഥലങ്ങളിലേക്ക് എത്തിച്ചേരാനും സാധിച്ച ഒരു മഹാസംരംഭത്തിന്റെ ചടങ്ങിൽ പങ്കെടുക്കുന്നത് കൊണ്ടാണ് ഞാൻ ധന്യമായ ചടങ്ങ് എന്ന് പറയാനിടയായത്. എന്തുകൊണ്ടും ഞാൻ പറഞ്ഞ കാര്യം, കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയെ സംബന്ധിച്ച് ഏറെക്കുറെ എത്രയോ കാലങ്ങളായി എനിക്കറിയാവുന്ന ആളായതുകൊണ്ട് ഇതിന്റെ പ്രാധാന്യത്തെ പറ്റി ശരിയായ അവബോധമുള്ളതുകൊണ്ട് ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു, നമ്മുടെ നാടിനു വേണ്ടിയുള്ള, രാജ്യത്തിന്റെ ഐക്യത്തിനു വേണ്ടിയുള്ള, നമ്മുടെ രാജ്യത്തെ ഒന്നിച്ചു നിർത്തുന്നതിൽ നിർണായകവും നിയാമകവുമായ പങ്കുവഹിക്കുന്ന ഒരു മഹാസംരംഭത്തിലേക്ക് കേരളത്തിന്റെ സംഭാവനയാണ് കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭ എന്ന് ഞാൻ കരുതുകയാണ്. അതിന്റെ ഹിന്ദി പക്ഷ ആഘോഷം, അതിന്റെ സമാപന ചടങ്ങിലാണ് എനിക്ക് ഈ ഒരു അവസരം ലഭിച്ചിട്ടുള്ളത്. എന്തുകൊണ്ടും നമ്മുടെ കേരളത്തിന് ഉചിതമായ, യോഗ്യനായ നമ്മുടെ ബഹുമാനപ്പെട്ട കേരള ഗവർണറാണ് ഈ വാരാചരണത്തിന്റെ ഔപചാരികമായ ഉദ്ഘാടനം നടത്തിയതായി ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നു. തീർച്ചയായും അദ്ദേഹം ഒരു ഉജ്ജ്വല വാഗ്മിയാണ്. കേരളത്തിൽ വന്ന് കേരളത്തിന്റെ കാര്യങ്ങളെപ്പറ്റി മനസ്സിലാക്കി അദ്ദേഹം തീർച്ചയായും ഇക്കാര്യത്തിൽ ഒരു മുഖ്യ പ്രഭാഷണം തന്നെ അത് നടത്തിയിട്ടുണ്ടാകും എന്ന് എനിക്ക് ഉറപ്പുണ്ട്. കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയെപ്പറ്റി ചിന്തിക്കുമ്പോൾ എനിക്ക് എന്റെ സ്മൃതിപഥത്തിലൂടെ കടന്നുപോകുന്ന ഏറ്റവും ബഹുമാന്യനായ, പ്രിയങ്കരനായ, ഈ പ്രസ്ഥാനത്തിന്റെ സാരഥിയായി അക്കാലത്ത് ഞാൻ കണ്ടിരുന്ന ശ്രീ വേലായുധൻ നായർ 2002-2003 അദ്ദേഹം നമ്മെ വിട്ടുപിരിഞ്ഞു പോയത്. ഒരു 3 പതിറ്റാണ്ടോളം അദ്ദേഹം ഇതിന്റെ നേതൃത്വം വഹിച്ചതായിട്ടാണ്. അക്കാലത്ത് ഹിന്ദിയെ സ്നേഹിക്കുന്ന ആളായതുകൊണ്ട് കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ പ്രവർത്തനങ്ങളെ എന്റെ വിദ്യാർത്ഥി കാലം മുതൽ പൊതുപ്രവർത്തനം നടത്തിവരുന്ന ഒരാളായതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തെ പറ്റി ഓർക്കാനിടയായി. ഞാൻ അദ്ദേഹത്തിന്റെ ഓർമ്മയ്ക്ക് മുമ്പിൽ ഈ അവസരത്തിൽ നമ്രശിരസ്കനായി എന്റെ ആദരാഞ്ജലികൾ അർപ്പിക്കുകയാണ്. ഹിന്ദി ഭാഷയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അതിന്റെ പ്രാധാന്യത്തെക്കുറിച്ച് ഹിന്ദി ഭാഷ സംസാരിക്കാത്ത ഇതര സംസ്ഥാനങ്ങളിലെ കൂട്ടത്തിൽ ഏറ്റവും ശക്തമായി ഹിന്ദിക്ക് അനുകൂലമായ സാഹചര്യം സംജാതമാകുന്ന സംസ്ഥാനം കേരളമാണ് എന്ന് ഞാൻ കരുതുകയാണ്. ഏതാണ്ട് ഒരു കൊല്ലം 5 ലക്ഷം വിദ്യാർത്ഥികളെ പരീക്ഷയ്ക്ക് സജ്ജമാക്കി അവരെ ഹിന്ദി പരീക്ഷകൾ പങ്കാളികളാക്കി അവര് വിവിധ നമ്മുടെ ദേശീയ ഭാഷയുടെ വിവിധ കോഴ്സുകളിൽ നിന്ന് അവരെ ഈ ഹിന്ദി പ്രചാര മേഖലയിലേക്ക്, ഹിന്ദി ഭാഷ, മലയാള ഭാഷ മുഖ്യ പ്രാദേശിക ഭാഷയായി അംഗീകരിച്ചിട്ടുള്ള നമ്മുടെ കേരളത്തിൽ അതിൽ സജ്ജമാക്കുന്നു എന്ന് ഉള്ളത്, ഓരോ വർഷവും 5 ലക്ഷം ആളുകളെ ആ നിലയ്ക്ക് സജ്ജമാക്കുന്നു എന്ന് അറിയാൻ സാധിച്ചതിൽ എനിക്ക് ചാരിതാർത്ഥ്യമുണ്ട്. 1934 കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയ്ക്ക് രൂപം കൊടുക്കുമ്പോൾ തുടർന്ന് അതിന്റെ മുന്നോട്ടുള്ള പ്രയാണത്തിൽ യാതനകളും വേദനകളും വെല്ലുവിളികളും എല്ലാം നേരിട്ടുകൊണ്ട് ഈ പ്രസ്ഥാനത്തെ 1955 നമ്മുടെ തിരുവിതാംകൂർ ലിറ്റററി ചാരിറ്റബിൾ ആക്ട് അനുസരിച്ച് രജിസ്റ്റർ ചെയ്ത് മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോവുകയും അതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ വ്യവസ്ഥാപിത പ്രസ്ഥാനമായി നമ്മുടെ ജനജീവിതത്തിൽ നിർണായകമായ പങ്കുവഹിക്കാൻ കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയ്ക്ക് കഴിയുന്നു എന്ന് അഭിമാനപുരസ്സരം ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. 1956 തോന്നുന്നു, 56 നവംബർ മാസത്തിലാണ് ഭാഷാ സംസ്ഥാനങ്ങൾ നിലവിൽ വന്നത്. ഭാഷാ സംസ്ഥാനങ്ങൾ നിലവിൽ വരുന്ന അവസരത്തിൽ
ഒരു മഹത്തായ ലക്ഷ്യം അതിന്റെ പിന്നിലുണ്ടായിരുന്നു. കഴിയുന്നത്ര പ്രാദേശിക ഭാഷയ്ക്ക് പ്രാധാന്യം നൽകണം എന്നുള്ളത് കൊണ്ട് ആ പ്രാദേശിക ഭാഷകൾക്ക് മദർ ടോങ് എന്നുള്ള നിലയിൽ ഒരു കുട്ടി പിറന്നു വീണാൽ ആ കുട്ടിക്ക് നാഭീനാള ബന്ധമുള്ള ഭാഷയാണ് അവരുടെ മാതൃഭാഷ. അതുകൊണ്ട് മാതൃഭാഷകൾക്ക് പ്രാധാന്യം നൽകണം എന്ന അടിസ്ഥാനത്തിൽ, എന്ന ചിന്തയിൽ നമ്മുടെ നിലവിലുണ്ടായിരുന്ന അന്നത്തെ ഭരണഘടനയിൽ 1/1/1956 ആർട്ടിക്കിൾ 350A എന്ന് പറയുന്ന ഒരു അമെന്റ്മെന്റ് കൊണ്ടുവന്നു. ആ അമെന്റ്മെന്റും പ്രകാരം പ്രാദേശിക ഭാഷകൾക്ക് പ്രാമുഖ്യം നൽകണം. വിദ്യാഭ്യാസ മേഖലയിൽ ഏതാണ്ട് സ്കൂൾ വിദ്യാഭ്യാസം പൂർത്തിയാകുന്നതുവരെ അതിനായിരിക്കണം പ്രാധാന്യം, ഒന്നാമത്തെ ഭാഷയായി പ്രാധാന്യം നൽകേണ്ടെന്ന് പറഞ്ഞു. ആ നിലയ്ക്കൊരു നിയമം പാസാക്കി. ആ നിയമമാണ് ഇന്ന് നമ്മുടെ രാജ്യത്ത് നിലവിലുള്ളത്. ഭാഷകളുടെ പേരിൽ നമ്മുടെ രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിലുള്ള ജനങ്ങൾ അന്യോന്യം കലഹിക്കുന്ന അന്തരീക്ഷം ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. എത്രയോ പ്രാദേശിക ഭാഷകളുടെ കേന്ദ്രമായി അതിന്റെ സേവന രംഗത്ത് മനുഷ്യന്റെ ജീവിതം കരുപ്പിടിപ്പിക്കുന്നതിൽ നിയാമക പങ്കുവഹിക്കുന്ന ഒരു രാജ്യമെന്ന നിലയിൽ വിവിധ ഭാഷകളുടെ സംഗമഭൂമിയാണ് ഭാരതം. അതുകൊണ്ട് തന്നെ പ്രാദേശിക ഭാഷകൾക്കെല്ലാം തക്കതായ പ്രാധാന്യം നൽകണം. പക്ഷെ രാജ്യത്തെ ഏകീകരിച്ച് നിർത്തുന്നതിൽ ഒരു ഏകീകൃതമായ ഭാഷ വേണം, ദേശീയ ഭാഷ വേണം. ആ ദേശീയ ഭാഷ എന്നുള്ള നിലയിൽ ഭരണഭാഷയായി 1949 സെപ്റ്റംബർ 14 തന്നെ 1949 സെപ്റ്റംബർ 14 തന്നെ ഹിന്ദിയെ നമ്മൾ സ്വീകരിച്ചിരുന്നു. ശരിയാണ്, ഇന്ത്യക്ക് നമ്മുടെ നാടിന്റെ ആസേത് ഹിമാചലം എല്ലാ സംസ്ഥാനങ്ങളിലും എല്ലാ പ്രദേശങ്ങളിലും ഹിന്ദി ഒരു മാതൃഭാഷയായോ അല്ലെങ്കിൽ അവര് കൈകാര്യം ചെയ്യുന്ന ഭാഷയായോ ആ ഒരു നിലയ്ക്കുള്ള ഒരു അവകാശവാദം ഇന്ത്യക്ക് സാധിക്കുമായിരുന്നില്ല. പക്ഷെ ഒരു ഏകീകൃത ഭാഷ നമുക്ക് വേണം എന്നുള്ളത് കൊണ്ട് ഹിന്ദി ഭാഷയെ അംഗീകരിക്കുകയും ഭരണഘടനയിൽ പ്രത്യേകമായ എഴുതി ചേർത്ത അതിന്റെ പ്രൊട്ടക്ഷന് വേണ്ടിയുള്ള വകുപ്പുകൾ അതിലില്ലെങ്കിലും, പറയുന്നുണ്ട് വേണ്ടത്ര ഇല്ലെങ്കിലും, നമ്മുടെ രാജ്യം പിന്നീട് ഇങ്ങോട്ടുള്ള സ്വതന്ത്ര ഭാരതത്തിന്റെ ശ്രമം ഹിന്ദി ഭാഷ രാജ്യത്തിന്റെ ആബാലവൃദ്ധം ജനങ്ങളിലേക്കും എത്തിക്കുക എന്നുള്ളതാണ്. അങ്ങനെ എത്തിക്കാനുള്ള ശ്രമമെന്ന് പറയുമ്പോൾ മറ്റു ഭാഷകളെ അവഗണിക്കാനല്ല, മറ്റു ഭാഷകളെ താഴ്ത്തിക്കെട്ടാനല്ല, എല്ലാ ഭാഷകളെയും നമ്മുടെ തന്നെ കേരളത്തിലുള്ള ത്രിഭാഷാ പദ്ധതി നോക്കിക്കഴിഞ്ഞാൽ ഹിന്ദിക്ക് പ്രാധാന്യം കൊടുക്കണം, ഇംഗ്ലീഷിന് പ്രാധാന്യം കൊടുക്കണം, മലയാളത്തിന് പ്രാധാന്യം കൊടുക്കണം. അതേസമയത്ത് മാതൃഭാഷയാണ് നമ്മൾ പരമാവധി ജനങ്ങളുടെ അതുമായുള്ള അഭേദ്യമായ ബന്ധം കൊണ്ട് അതിന് പ്രാധാന്യം കൊടുക്കുന്നു. ഹിന്ദി ഭാഷ ദേശീയ ഭാഷ എന്നുള്ള നിലയിൽ അംഗീകരിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. തീർച്ചയായും അതിന് അർഹിക്കുന്ന പ്രാധാന്യം നമ്മുടെ രാജ്യത്തുടനീളം നൽകണം. ഇംഗ്ലീഷ് ഭാഷ നമ്മൾ തള്ളിക്കളയേണ്ടതല്ല എന്നുള്ള കാഴ്ചപ്പാടാണുള്ളത്. അതിനെയും സ്വീകരിക്കാം. പക്ഷെ ഇംഗ്ലീഷിന്റെ ആധിപത്യത്തിന് കീഴിലേക്കൊരു സമൂഹം പോകാൻ പാടില്ല. യൂറോസെൻട്രിക് എഡ്യൂക്കേഷൻ ഇന്ത്യയിൽ കൊണ്ടുവന്നതാരാ? ലോർഡ് മെക്കാളെയാണ്. മെക്കാളെ അന്നത് കൊണ്ടുവരുന്ന അവസരത്തിൽ പറഞ്ഞു, വ്യക്തമായിട്ട് അദ്ദേഹത്തിന് ലക്ഷ്യമുണ്ടായിരുന്നു. ഞാൻ 1400 കൊല്ലം മുമ്പുള്ള വിദേശ ആധിപത്യം, ബ്രിട്ടന്റെയൊക്കെ ആധിപത്യം ഇന്ത്യയിലേക്ക് വന്ന ഈസ്റ്റ് ഇന്ത്യ കമ്പനി വന്ന കാലഘട്ടത്തിലൊക്കെ നമ്മുടെ രാജ്യം ഏറ്റവും ലോകത്തിലെ സമ്പൽ സമൃദ്ധമായ രാജ്യമായിരുന്നു. നിങ്ങൾക്കറിയാമോ, ഈസ്റ്റ് ഇന്ത്യ കമ്പനിയുടെ ആധിപത്യം വരുന്ന സമയത്ത് ലോകത്തിലെ മൊത്തം വ്യാപാരക്രമം
ആ വ്യാപാരക്രമത്തിന്റെ 27% നമ്മുടെ പഴയ അവിഭക്ത ഇന്ത്യയുടേതായിരുന്നു. 1947 അവർ നമ്മൾ ഇന്ത്യ വിട്ടു പോകുമ്പോൾ, ഇംഗ്ലീഷുകാർ ഇന്ത്യ വിട്ടു പോകുമ്പോൾ 47 നമ്മുടെ പെർസെന്റേജ് എത്രയാണെന്നറിയാമോ? വെറും 2%. ലോക വ്യാപാരക്രമത്തിന്റെ 2%-ആയി മാറി. അപ്പൊ 27% ലോക വ്യാപാരക്രമത്തിന്റെ ഷെയർ ഉണ്ടായിരുന്ന ഇന്ത്യ, സമൃദ്ധമായ ഇന്ത്യ, ബ്രിട്ടീഷുകാരുടെ ആധിപത്യം അവസാനിപ്പിച്ച് സ്വാതന്ത്ര്യം നേടുമ്പോൾ കേവലം 2%-ത്തിലേക്ക് പോയെന്ന് പറയുമ്പോൾ അതെന്തുകൊണ്ട് സംഭവിച്ചു എന്നതിനെക്കുറിച്ച് നമ്മുടെ കരിക്കുലത്തിൽ കുട്ടികൾക്ക് പഠിക്കാൻ പ്രൊവിഷൻ ഇല്ലാതായിപ്പോയ നാടാണ് ഇന്ത്യ എന്ന് ഞാൻ അല്പം ദുഃഖത്തോടെ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അതുകൊണ്ടാണ് പുതിയ വിദ്യാഭ്യാസ നയം ഇപ്പോൾ അവതരിപ്പിക്കപ്പെട്ടിട്ടുള്ളതിൽ പ്രാദേശിക ഭാഷകൾക്ക് പ്രാധാന്യം കൊടുക്കുക, ദേശീയ ഭാഷയെ പരമാവധി ജനങ്ങളിലേക്ക് എത്തിക്കണം, ആ ലക്ഷ്യം പൂർത്തിയാകണം. അതോടൊപ്പം ബ്രിട്ടീഷ് യൂറോസെൻട്രിക് എഡ്യൂക്കേഷൻ, ആ യൂറോസെൻട്രിക് എഡ്യൂക്കേഷന്റെ സ്ഥാനത്ത് ഇൻഡോസെൻട്രിക് എഡ്യൂക്കേഷൻ നമുക്ക് കൊണ്ടുവരാൻ സാധിക്കണം. അതുകൊണ്ട് ഈ കാര്യത്തിൽ ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു, അന്ന് മെക്കാള പ്രഭുവിനെ ഞാൻ കുറ്റപ്പെടുത്തുമ്പം ഏതെങ്കിലും പഴയ കാര്യങ്ങൾ പോസ്റ്റ്മോർട്ടം ചെയ്യാനല്ല ആഗ്രഹിക്കുന്നത്. അന്ന് നമ്മൾ ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ വിജ്ഞാന കേന്ദ്രമായിരുന്നു. നളന്തയും തക്ഷശിലയും വിദ്യാഭ്യാസം, ആ വിദ്യ നേടിയ ആളുകൾ ഇങ്ങോട്ട് വന്ന കാലഘട്ടമായിരുന്നു. ആ സമയത്താണ് മെക്കാള പ്രഭുവിന്റെ അന്നത്തെ വിദ്യാഭ്യാസ പദ്ധതിയുടെ ആദ്യഘട്ടത്തിൽ അദ്ദേഹം ഇൻട്രൊഡക്ഷനിൽ പറഞ്ഞിട്ടുള്ളത് എന്താണെന്നറിയാമോ? ഇന്ത്യക്ക് വിജ്ഞാന രംഗത്ത്, സാംസ്കാരിക രംഗത്ത്, സാമ്പത്തിക രംഗത്ത്, മതപരമായ രംഗത്ത്, ജ്ഞാനതൃഷ്ണയുടെ കാര്യത്തിൽ, സയൻസിന്റെ കാര്യത്തിൽ അവിടെ ഒന്നും ചിന്തിക്കുന്ന മാനവരാശിക്ക് മുമ്പിൽ അവതരിപ്പിക്കാൻ ഒന്നുമില്ലാത്ത രാജ്യമാണ്. അതെല്ലാം ഉള്ളത് യൂറോപ്പിലാണ്. ഈ നിലയ്ക്കാണ് നമ്മളെ അവർ തകർത്തത്. അത് പുനരുജ്ജീവിപ്പിക്കാനുള്ള ശ്രമം നടക്കുന്നു. ഇന്ന് ഒരു സ്വയം പര്യാപ്ത ഇന്ത്യ, സെൽഫ് റിലയന്റ് ഇന്ത്യ, ഈ ആശയത്തിലേക്ക് നമ്മൾ അടിവെച്ചു പോകുമ്പോൾ നമ്മുടെ നാടിന്റെ ഏകത ഉറപ്പുവരുത്തണം. ഒരു ഏകത ഉണ്ടാക്കാൻ ആർക്ക് സാധിക്കും? വ്യത്യസ്തമായ മതങ്ങൾ, വ്യത്യസ്തമായ ജാതികൾ, ഉപജാതികൾ, വ്യത്യസ്തമായ ഭാഷകൾ, വേഷവിധാനങ്ങൾ, ആചാരക്രമങ്ങൾ, ഭക്ഷണ രീതികൾ, ഇതെല്ലാം ഉണ്ട്. അങ്ങനെയുള്ള ഒരു രാജ്യത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം എങ്ങനെ ഏകത ഉറപ്പുവരുത്താൻ സാധിക്കും? ആ ഏകത ഏതെങ്കിലും നിയമം കൊണ്ട് കൊണ്ടുവരേണ്ടതല്ല. ഇവിടെ മന്വന്തരങ്ങളിലൂടെ കടന്നു വന്ന നമ്മുടെ മഹാസംസ്കാരം, ആ സംസ്കാരം ഈ ഭാരതത്തെ യോജിപ്പിച്ചു നിർത്തിയിരുന്നു. ഏകതയുടെ ബീജം ഇവിടെയുണ്ട്. അതിനെ പരിപോഷിപ്പിക്കുക, ഏകതയുടെ ഒന്നിച്ചു നിൽക്കാനുള്ള അഭിലാഷത്തെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുക. ആ നിലയ്ക്ക് ചിന്തിക്കുമ്പോൾ ഹിന്ദി ഭാഷയ്ക്ക് അതിന് കഴിയേണ്ടതുണ്ട്. അതിന് തക്കവണ്ണം ഹിന്ദിയെ പ്രചരിപ്പിച്ച് ജനമനസ്സുകളിലേക്ക് എത്തിക്കുക. ഇത് മറ്റേതെങ്കിലും ഭാഷയെ താഴ്ത്തിക്കെട്ടാനല്ല, ഇകഴ്ത്താനല്ല, മറിച്ച് ഏകീകൃതമായ ഒരു രാജ്യം നമ്മുടെ ജനമനസ്സുകളിൽ നങ്കൂരമുട്ടുറപ്പിക്കുന്നതിൽ, നാനാത്വത്തിൽ ഏകത്വം എന്ന ആശയത്തെ അത് ജനങ്ങളിലേക്ക് എത്തിക്കുന്നതിൽ തീർച്ചയായും നമ്മുടെ ഈ ഭാഷാ വൈരുദ്ധ്യം, വ്യത്യസ്തമായ ഭാഷകൾ ഒരിക്കലും ഒരു വൈരുദ്ധ്യമായി മാറരുത്. മറിച്ച് അവ വൈവിധ്യത്തെയാണ് മാനിക്കപ്പെടേണ്ടത്. ഇപ്പൊ ഒരു മനോഹരമായ ഉദ്യാനം, ആ ഉദ്യാനത്തിൽ ഒരേ ഒരു പൂ മാത്രം മതി, റോസാപ്പൂ മാത്രം മതി എന്ന് പറഞ്ഞാൽ ഉദ്യാനമാകുമോ? അവിടെ റോസാ പുഷ്പത്തോടൊപ്പം ജമന്തി വേണം, മുല്ല വേണം. അതിലെല്ലാം വൈവിധ്യമാണ്. ആ വൈവിധ്യത്തിൽ കൂടിയാണ് നമ്മുടെ മനസ്സിൽ ഉല്ലാസം കിട്ടുന്നത്, നമ്മുടെ രാജ്യം ഏകീകൃതമാകുന്നത്, ഏകരൂപത്തിൽ നിൽക്കുന്നത്. ഇന്ത്യ പ്രചാര സഭയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഈ രംഗത്ത് സുത്യർഹമായ സേവനം നൽകുന്ന ഒരു മഹാസംരംഭമാണ്. അതിന് 5 or 6 കേന്ദ്രങ്ങളിലായിട്ട്
അതിന്റെ ആത്മാർത്ഥമായ പ്രവർത്തനത്തിലൂടെ അവർ നടത്തുന്ന പരീക്ഷകള്, കോഴ്സുകള്, പ്രചരണ സംരംഭങ്ങള്, അതിന്റെ ലൈബ്രറി, ഈ നിലയ്ക്ക് എല്ലാ മേഖലയിലും അടിവച്ച് മുന്നോട്ട് നീങ്ങുകയാണ്. തീർച്ചയായും പണ്ഡിതന്മാരെ ആദരിക്കുന്ന കാര്യത്തിലായാലും ആ സ്ഥാപനം സന്ദർശിച്ചിട്ടുള്ള പ്രമുഖരുടെ പട്ടിക പരിശോധിച്ചാലും ഒക്കെ ചരിത്രമുറങ്ങുന്ന, നാളെ ഭാവിക്ക് ചരിത്രം ഹിന്ദിയുടെ പേരിൽ രൂപപ്പെടുത്തി കൊടുക്കാൻ പ്രതിബദ്ധതയുള്ള തീർച്ചയായും ആ മഹാസംരംഭത്തിന് സാധിക്കും. ഗോപകുമാറും മധുവും എല്ലാം ചേർന്ന് ആ രംഗത്ത് നല്ല പ്രവർത്തനം നടത്തുന്നു എന്നുള്ളതിൽ എനിക്ക് സന്തോഷമുണ്ട്. ഈ പ്രചരണ പരിപാടി പാക്ഷികം തീർച്ചയായും ഒരു വൻ വിജയമായിട്ടുള്ളതായി ഞാൻ കരുതുന്നു. എല്ലാവർക്കും നന്മ നേർന്നുകൊണ്ട്, വിദൂരതയിലിരുന്നു കൊണ്ട്, എന്റെ ഹൃദയത്തിന്റെ അടിത്തട്ടിൽ നിന്നും നിങ്ങൾക്കെല്ലാം ഒരു നമസ്കാരം പറഞ്ഞുകൊണ്ട് ഈ പ്രഭാഷണം ഞാൻ അവസാനിപ്പിക്കുന്നു. നിങ്ങൾക്കെല്ലാം എന്റെ സംഘാടകർക്ക് നന്ദി രേഖപ്പെടുത്തുന്നു. നമസ്കാരം. ജയ് ഹിന്ദ്. धन्यवाद जी. धन्यवाद ज्ञापन के लिए श्री सदानंद जी, कोषाध्यक्ष केरला हिंदी प्रचार सभा. सम्मेलन के आदरणीय अध्यक्ष केंद्रीय हिंदी निदेशालय के निदेशक प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी, इस सम्मेलन में उपस्थित हिंदी भाषाघोष പരിപാടികളെ നടത്തിപ്പിന് വേണ്ടി തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട കമ്മിറ്റിയുടെ അധ്യക്ഷൻ ശ്രീമാൻ അജയ് കുമാർ ജി, मुख्य प्रभाषण നടത്തിയ കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ അധ്യക്ഷൻ ശ്രീ ഗോപകുമാർ സർ, സഭയുടെ ആചാര്യ കേന്ദ്രത്തിന്റെ ആചാര്യ പരിശീലന കേന്ദ്രത്തിന്റെ പ്രിൻസിപ്പാൾ ശ്രീമതി മധുബാല ജയചന്ദ്രൻ ജി, കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ ബഹുമാന്യനായ സെക്രട്ടറി അഡ്വക്കേറ്റ് മധുജി, സമാരോഹ സമിതിയുടെ ഉപാധ്യക്ഷനായ ഡോക്ടർ പി ജെ ശിവകുമാർ ജി, സഭയുടെ ഉപാധ്യക്ഷൻ കൂടിയായ ശ്രീമാൻ ഷാജി ജി, ഈ സമ്മേളനത്തിൽ പങ്കെടുത്തിരിക്കുന്ന ഈ സമ്മേളനത്തിനെ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്ന നമ്മുടെ പ്രചാരക ബന്ധുക്കളെ, സഭയുടെ ജീവനക്കാരെ, മറ്റു സുഹൃത്തുക്കളെ, കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ ആഭിമുഖ്യത്തിൽ സംസ്ഥാന തലത്തിൽ നടന്ന ഹിന്ദി പക്ഷാഘോഷ പരിപാടിയുടെ സമാപന സമ്മേളനമാണ് ഇവിടെ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഈ സമ്മേളനത്തിൽ ഇതുവരെ നടന്ന വിവിധ സ്ഥാപനങ്ങളിലും ബാങ്കിങ് സ്ഥാപനങ്ങളിലും കോളേജുകളിലും സഭയ്ക്കകത്തും ഒക്കെ നടന്ന വിവിധ പരിപാടികളെപ്പറ്റി വളരെ വിസ്തൃതമായിട്ടാണ് ഇവിടെ നമ്മുടെ ബഹുമാനായ സെക്രട്ടറി അഡ്വക്കേറ്റ് സാർ വിവരിച്ചത്. അതുകൊണ്ട് ആ കാര്യത്തിലേക്ക് പറയുന്നില്ല. അപ്പം എൻ്റെ പ്രത്യേകം ഈ പരിപാടികളെല്ലാം പങ്കെടുത്ത, ഇന്നത്തെ സമ്മേളനത്തിൽ പങ്കെടുത്ത വിശിഷ്ടാതിഥികൾക്കും അതുപോലെ തന്നെ നിങ്ങൾക്കും രേഖപ്പെടുത്തുക എന്നുള്ളതാണ്. पहले कृतज्ञता करने के लिए मैं तैयार होता हूँ केंद्रीय हिंदी निदेशालय के
अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी। रमेश कुमार पांडे जी आज तो हमारे केंद्रीय हिंदी निदेशालय के अध्यक्ष हैं। वे एक चिंतक है, साहित्यकार भी है, भाषाविद भी है। वे अपने विद्वत्तापूर्ण अध्यक्षीय भाषण से इस सम्मेलन को अनुग्रहित किया। इसलिए प्रोफेसर रमेश कुमार पांडे जी को केरल हिंदी प्रचार सभा की ओर से और राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समारोह समिति की ओर से आप सबकी ओर से तहे दिल से मैं कृतज्ञता अर्पित करता हूँ। ഇന്ന് ഈ സമാപന സമ്മേളനം ഉദ്ഘാടനം ചെയ്തത് നമ്മുടെ പ്രിയങ്കരനായ ബഹുമാനിതനായ മിസോറാം ഗവർണർ ശ്രീമാൻ PS ശ്രീധരൻപിള്ള സാറാണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ അസ്വതന്ത്രമായ അഭിപ്രായം ഉദ്ഘാടന പ്രസംഗത്തിൽ നമുക്ക് കേൾക്കാൻ കഴിയും. അദ്ദേഹം പുതിയൊരു ചിന്തകനാണ്, നിരവധി പുസ്തകങ്ങൾ എഴുതിയ ആളാണ്, സാഹിത്യകാരനാണ്. അങ്ങനെ ഒരു വലിയ മഹത്വപൂർണ്ണ സ്ഥാനം കേരളത്തിൽ തന്നെ അംഗീകരിച്ചു വന്ന ഒരാളാണെന്ന് മിസോറാം ഗവർണറായിരിക്കുന്ന ശ്രീമാൻ ശ്രീധരൻപിള്ള സാർ പറയുന്നു. അദ്ദേഹം ഗവർണറായി തീർന്നതിൽ മിസോറാം അവരുടെ ഗവർണറായി തീർന്നതിൽ കേരളീയരായ നമ്മൾ ഓരോരുത്തരും അഭിമാനം കൊള്ളുകയാണ്. അദ്ദേഹം ഭാഷാ നയത്തെപ്പറ്റി, സ്വാതന്ത്ര്യാനന്തര ഭാരതത്തിൽ നടക്കേണ്ട പ്രാദേശിക ഭാഷകളുടെ വികസനത്തെപ്പറ്റി, ഭാരതത്തെ ഒന്നിപ്പിക്കുന്ന ദേശീയ ഭാഷ എന്ന ഹിന്ദി ഭാഷയുടെ വികാസത്തെപ്പറ്റി, അതിന്റെ പ്രകടനത്തെപ്പറ്റി, കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയിൽ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്ന പ്രവർത്തനങ്ങളെക്കുറിച്ച് മുൻ സെക്രട്ടറി വീരാജ് സാറിന്റെ പ്രത്യേകമായ സംഭാവനകൾ അദ്ദേഹം എടുത്തു പറയുകയുണ്ടായി. അങ്ങനെ കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയായിട്ട് വളരെ അടുത്ത ബന്ധം കൂടെ ഉണ്ടായിരുന്ന ഒരാളാണ് ശ്രീധരൻപിള്ള സാർ. അദ്ദേഹം അതിന്റെയൊക്കെ പശ്ചാത്തലത്തിൽ ഇന്ന് കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ സെക്രട്ടറി ആയിരിക്കുന്ന ശ്രീമാൻ മധു സാറുമായിട്ട് വളരെയധികം അടുപ്പമുള്ള ആളാണ്. വളരെ അടുത്ത സുഹൃത്തുക്കൾ എന്ന നിലയിൽ തന്നെ അവിടെ ബന്ധം തുടരുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇന്ന് നടന്ന പ്രവർത്തനങ്ങളെ പറ്റിയും മുമ്പ് നടന്ന പ്രവർത്തനങ്ങളെ പറ്റിയും ഒക്കെ സ്വതന്ത്രമായി ചിന്തിച്ചുകൊണ്ടാണ് ശ്രീധരൻപിള്ള സാർ തന്റെ സമാപന സമ്മേളന പ്രസംഗം അവസാനിപ്പിച്ചത്. വളരെ വളരെ ചാരിത്രത്തിലുള്ള അദ്ദേഹത്തിന്റെ ഓരോ വാക്കുകളും നമുക്ക് വളരെ ശ്രദ്ധയോടുകൂടി നമുക്ക് കേൾക്കാൻ കഴിയുന്നത്. അങ്ങനെ ഈ സമാപന സമ്മേളനം കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ സംസ്ഥാന തലത്തിൽ നമ്മുടെ ഹിന്ദി പക്ഷാഘോഷ പരിപാടിയുടെ സമാപന സമ്മേളനം ഉദ്ഘാടനം ചെയ്യാനായിട്ട് അദ്ദേഹം സമയം കണ്ടെത്തി. അതൊരു വലിയ കാര്യമാണ്. അങ്ങനെ തന്റെ സ്വതന്ത്രമായ ചിന്തകൾ കൊണ്ട് അലങ്കൃതമായ സമാപന പ്രസംഗം ചെയ്ത നമ്മളെല്ലാം അനുമോദിച്ച് അഭിനന്ദിച്ച് കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ സേവനങ്ങൾ പ്രത്യേകം വിളിച്ചു പറഞ്ഞ് മിസോറാം ഗവർണർ ശ്രീമാൻ PS ശ്രീധരൻപിള്ള സാറുകൾക്ക് കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭയുടെ പേരിലും സംസ്ഥാനതല ഹിന്ദി പക്ഷാഘോഷ പരിപാടികൾ നടത്തുന്ന സമിതിയുടെ പേരിലും ഹാർദവുമായി നന്ദി പ്രകാശിപ്പിക്കാൻ ഞാൻ ഈ സന്ദർഭം ഉപയോഗിക്കുക. ഈ सम्मेलन में स्वागत भाषण हमारे आदरणीय मंत्री जी ने किया है. उन्होंने अभी तक जो कार्यक्रम हिंदी पखवाड़ा समारोह के संबंध में आयोजित किया है उसका विस्तृत रूप से विवरण किया. लेकिन उनके एक उत्साहजनक नेतृत्व से ये सब कार्यक्रम को जारी किया. लेकिन औपचारिक रूप से उसको कृतज्ञता ज्ञापित करना तो स्वाभाविक होगा. फिर भी
औपचारिक रूप से इस सम्मेलन को सारे कार्यक्रमों को आगे बढ़ाने वाले केरल हिंदी प्रचार सभा के माधुरी जी, श्री एडवोकेट अधिवक्ता मधु जी को मैं हार्दिक कृतज्ञता ज्ञापन करता हूँ। इस सम्मेलन में विराजमान है हमारे आदरणीय अजय कुमार जी। वे तो पिछले वर्ष भी राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समारोह का अध्यक्ष रहे थे। इस वर्ष भी उन्होंने अध्यक्ष पद में मेरा दे और भरसक कार्यक्रमों का भलाई के लिए सारे कार्यक्रम सफलतापूर्वक हो जाने के लिए उन्होंने अपना योगदान प्रदान किया है। केरल हिंदी प्रचार सभा की ओर से राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समिति की ओर से उनको भी हार्दिक कृतज्ञता ज्ञापन करता हूँ। लेकिन इस सम्मेलन में अध्यक्ष मुख्य भाषण के रूप में केरल हिंदी प्रचार सभा के अध्यक्ष श्री गोपाल कुमार जी भाषण दिया है। वो तो एक अच्छा भाषण था, लेकिन चरित्र संबंधी कार्यों को उड़े के लिए उनका भाषण समाप्त हुआ था। केरल हिंदी प्रचार सभा की ओर से और राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समिति की ओर से मैं हार्दिक कृतज्ञता उनको भी प्रकट करता हूँ। और इस सम्मेलन में उपस्थित हुए हैं हमारे आचार्य महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर मधुमारा जयचंद्रन जी। ये भी अंग्रेजी भाषा में अपना आशय व्यक्त किया और हिंदी में भी उन्होंने अपना आशय व्यक्त किया। ये तो सभा के लिए तो शायद नए होंगे, फिर भी एक जोशी से उन्होंने अपना भाषण यहाँ आशीर्वाद भाषण यहाँ प्रकट किया। उनके लिए भी हम आभार है। उनको भी केरल हिंदी प्रचार सभा की ओर से और हिंदी पखवाड़ा समिति की ओर से हार्दिक कृतज्ञता ज्ञापन करता हूँ। और एक उपस्थित हुए हैं हमारे राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समिति के उपाध्यक्ष डॉक्टर विजय सिंह कुमार जी। वे भी अपना दायित्व निभाते हैं। उसी प्रकार केरल हिंदी प्रचार सभा के उपाध्यक्ष श्रीमान शाह जी भी यहाँ उपस्थित हुए। वे भी अपना सहयोग हिंदी पखवाड़ा समारोह के लिए प्रदान किए हैं। इन दोनों को केरल हिंदी प्रचार सभा की ओर से और राज्य स्तरीय हिंदी पखवाड़ा समिति की ओर से हार्दिक कृतज्ञता ज्ञापन करते हैं। इसके साथ साथ दूरदर्शन के लोग यहाँ आए हुए हैं और समाचार पत्र के भी लोग यहाँ आए हुए हैं। उन सबको हार्दिक रूप से तहे से होता है। इसके साथ साथ लेकिन इसके प्रौद्योगिकी का असुविधा टीवी स्टूडियो ने किया, लेकिन कोरोना के कारण कैसे सुचारू रूप से सारे कार्यक्रम आगे चलाने हैं, इसके संबंध में हम तो कुछ शंका भी थे, लेकिन सारे शंकाओं को दूर करके टीवी स्टूडियो भी अपना दायित्व निभा दिया। उन सबको और सभा के कर्मचारियों को, आगे विशेष अतिथियों को और आगे सबको प्रजारियों और कर्मचारियों को एक बार और कृतज्ञता ज्ञापन करके मैं अपना शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय हिंदी। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा
जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. ഈ ഗാനം നമുക്കായി കാഴ്ചവെക്കുന്നു കാഞ്ചന ശ്രീറാം. കേരള ഹിന്ദി പ്രചാര സഭാ സെക്രട്ടറി ആദരണീയനായ അഡ്വക്കേറ്റ് മധു സാധന എൻ്റെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് നന്ദി അറിയിക്കുന്നു. ഈ ഗാനങ്ങൾ അവതരിപ്പിക്കുന്നതിന് എല്ലാവിധ പിന്തുണയും നൽകുന്ന എൻ്റെ അച്ഛൻ്റെ സുഹൃത്തായ ശ്രീ മുരളി സാറിനും പ്രത്യേക നന്ദി അറിയിക്കുന്നു.